तुम्हाला सगळ्यांना सांगते, तुम्ही जेव्हा तिकडे बारशेच्या वेळेस बाहेर नाचत होते ना, तेव्हा हिने काय केलं माहितीये का? आली गपचूप घरात आणि त्या बाळाला मांडीवर घेतलं आणि त्याला अंगावरचं दूध पाजलं. काय? हा मग अनवर म्हणते की नाही, आता हे माझंच बाळ आहे म्हणून. वाह वाह कलेक्टर मॅडम वाह. भाऊजी, हे बघा, याची चेष्टा करू नका, हे खरं आहे. सॉरी सॉरी कलेक्टर मॅडम, घाबरला मी, सॉरी. विनय काका, मला वाटतं मी रुपालीला सांभाळलं पाहिजे आता. अरे देवा, हे काय चालू आहे आणि कधीपासून? वहिनी, अगं आपल्याला जे वाटतंय ते बरोबर आहे. पास कर आत्या. तू आणि कदम हिला सपोर्ट करणं बंद करा जरा. अयो, बाळाला पासताना मला पाना फुटलाय. अगं पास कर ना आता, पास कर ना. अर्जुन, मला बघवा ना तुझ्याकडे असं. हे बघ, आजपर्यंत तुझं मी लय ऐकले. आता थोड्या वेळात ॲम्ब्युलन्स येईल. गपचूप त्यात बसायचं. तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे. अर्जा, अरे तू काय बोलतोय हे? असं रागामध्ये असा चुकीचा निर्णय नको घेऊ. रागाच्या भरात नाही आत्या, हरलोय मी. हातबल चालू आहे, हातबल. 100 वेळा सांगितलेलं मी की आपलं बाळ गेलंय, आपलं बाळ गेलंय, आपलं बाळ गेलंय. ऐकायलाच तयार नाही. आधी म्हणत होती मला असं वाटतं आपलं बाळ जिवंत आहे. मग म्हणली बाळाचे आवाज ऐकू येतात. आता आता म्हणते ते दादा वहिनीचं बाळ आपलंय. कारण ते खरं आहे. हे 100% खरं आहे. बस. चल, 100% खरं आहे ना. चल, चल. काय झालं आता? का चिडलेत भाऊजी एवढे? काय त्यांचं त्यांनाच माहित. अहो, सगळं तर नीट चाललेलं ना? हो, का अपर्णा परत म्हणायला लागली बाळ जिवंत आहे म्हणून? काय झालंय नक्की? रुपाली, अमोल उठला बघ. अहो, झोपलाय की? नाही, मग झोपेत हल्ला वाटतं. ते त्याला नीट झोपव ना पाण्यात. नाही, आता झोपणार तो. भुकेची वेळ झाली त्याची, उठलच तो आता. आणि तू नको जाऊस बाहेर. काय त्यांचं त्यांना बघू दे. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? अगं, त्यांचं काही ना काहीतरी चालूच असतं. आधी भांडतात, नंतर एकत्र येतात. ते पण आहेत. आणि तू पाणी नीट पित नाही या ठिकाणी. अहो, पिते पाणी मी. नाही, बघावं तेव्हा अमोलकडे लक्ष, स्वतःकडे दुर्लक्ष. काय? बरं, तुमच्यासाठी परत पिते मी. ठीक आहे, द्या पाणी. अरे बापरे, उठला आमचं पिल्लू. हो, भूक लागली ना आमच्या बाळाला. अरे बापरे. हो, पिल्लू नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? अमोल. बरं. हा, हे घे. पिते पाणी. किती गोड दिसतोय ग. बाळ अपर्णाला द्यावं लागलं तर मी काय करू रुपाली? काय हो, काय झालं? काही नाही, छान वाटलं मला. बाळा, बाबांना सांगा, छान वाटलं की असा चेहरा नसतो बारीक करायचा. छान वाटलं की हसतो आम्ही. हो की नाही अमोल? अहो, ते अपर्णाने लाळ घेतली होती आपल्या बाळाची, त्याचं काय झालं? हा, ती विचारतो मी तिला आज. मिळेल म्हणाली ती रिझल्ट. अहो, मी काय म्हणते, तरी पण आपण बाळाला एकदा दवाखान्यात दाखवून आणूयात. हो, या आठवड्यात नेऊया आपण. अहो,
माझं डोकं एकदमच जडजड वाटायला लागले मला. हो का? दुखायला पण लागले जरा. तू पड, मी अमोलला घेतो. हा, पड तू जरा. घ्याल? हा, मी घेतो. हां सावकाश. पाण्यात ठेवा त्याला, मी झोपते जरा. हा, तू पड, आराम कर. हो, झोपते आई. काय रे अण्णा, बायकोचं काय कळलं का? बहुतेक दीपा फोन घरीच विसरले वाटतं. फोन विसरली? हां. विसरली का तुझा फोन उचला ना? काय अण्णा, अरे स्वतःची बायको सुद्धा तुझा ऐका ना. काय उपयोग नाही तुझा? नाही, विसरली असेल म्हणून नसेल उचलत. ते मला काय माहित नाही हं? मला तुझी बायको आत्ता इथं पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही अण्णा, असं नको करूस. याचं काय ऐकू नकोस. ह्याला नक्की शिक्षा होणार आहे. काय तोंड्या तर आहे ना, थोबड बंद ठेवायचा काय तोंड्या, नाही तर परत कधीच उघडणार नाहीस. जा फोन लाव, फोन लावतील जा. आई, तुला किती वेळा सांगितलंय मी, त्या घरातनं मला फोन करायचा नाही म्हणजे नाही. तुला कळत नाही का? आई की मुडद्या मी काय सांगते ते. आता काय आई, बोल पटकन. अरे बंट्या, अरे तो अर्जुन लय हप्पीवर चिडलाय. त्याने ना तिला बार तिकडं येड्याच्या इस्पितळात पाठवायला ॲम्ब्युलन्स बी बोलवली आणि आता तो तिला तिकडं पाठवणार आहे. काय सांगती? खरंच बोलते का काय? हा मग तू लवकर या बंट्या. हा तमाशा चुकू नको बरं का तू. आपल्याला बघायचं होतं का नाही हप्पी कशी येड्यागत रस्त्याने फिरते ते. आता ती येड आली बंट्या. लवकर ये तू, लवकर ये. हा आई, 0 मिनिटात आलो, तिथंच थांब, लगेच आलो. हे काय तोंड्या, शिक्षा मला नाही, तुझ्या कलेक्टर मॅडमला होणार आहे. ती चालली आता येड्याच्या दवाखान्यात. आणि कोण पाठवते माहितीये का? तुझा अर्जुन साहेब. तुझा अर्जुन साहेब तिला पाठवतोय मेंटल हॉस्पिटलला. ए अण्णा, लक्ष ठेवायच्यावर. आता तुझ्या बायकोने माझं नाव जरी सांगितलं ना तरी घंटा फरक पडत नाही मला. ती खरं बोलते अर्जुन. त्या कशाच्या आधारावर बोलताय तुम्ही? आप्पीचं बाळ हॉस्पिटलमध्ये असतानाच गेलं होतं. हे बाळ आपल्याला मंदिरात सापडलंय आणि ते पण कितीतरी दिवसांनी. मग कसं शक्य आहे? कलेक्टर मॅडमला वाटतंय ना, मग प्रश्न विचारायचे नाही. हा, जसं बाळ घरात आलंय ना तसा बाळावर हिचा डोळा आहे. मला दिसायचं ना तिच्या डोळ्यात. सगळं खोटं आहे. वेळ तू दिली होती ना, त्यासाठी थांबलो. काय झालं? पुरावे कुठे आहेत? अरे असतील तर दिल ना, ती पुरावेच नाहीयेत. अप्पे, अगं तुझ्याकडे काय असेल तर दाखव. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं. हो कदम, तुमच्या पाया पडतो मी. तिच्या येडेपणाला सपोर्ट करणं बंद करा आता तरी. अप्पे, आता ॲम्ब्युलन्स येईल. गपचूप त्यात जाऊन बसायचं. अरे तू थांब जरा, ऐक माझं. अजिबात नाही. आता जे काय ऐकायचं, जे काय बोलायचं ना, तू दवाखान्यातून परत येशील तेव्हाच. अरे याच दिवसाची तर आपण वाट बघत होतो ना. झाली आता पियडी झाली. आई, मला तरी ना विश्वासच बसत नाही बघ. अगं तो अर्जा त्या आप्पीला खरंच येड्याच्या दवाखान्यात पाठवायला लागलाय. अप्पे, तू जर नाही आलीस ना ते लोक पकडून नेते ना तुला. पण तुला जावंच लागेल, काय झालं तरी. हे कुठं आहेत? कुठं राहिले?
आप्पी म्हणते तेच बरोबर आहे, तेच बरोबर आहे. अहो सरकार, तुम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये? पाहुण्यांना घ्यायला आलो होतो. ॲम्ब्युलन्स मध्ये? ॲम्ब्युलन्स मध्ये कोणते पाहुणे आहेत? तुमच्या चांगलेच ओळखीचे आहेत पाहुणे. हा? ए, सरकार ए, जितक्या वेळामध्ये बोलशील ना तितक्या वेळा थोबडीन तुझ्या पोराला. तुम्हाला मारता येत नाही ना म्हणून. ए, हंबेड्या! राधा राधा पण झाले तरी काय? या या बाहेर या. आता आता घाबरताय कशाला? या बाहेर. हे बघा, आप्पीचं बाळ जिवंत असल्याचे हे जिवंत पुरावे. आप्पे, तुझं एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर होतं. तू कधीच चुकीची नव्हतीस. हे थांब. बंट्या 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 आता काय करायचं? आता गप बसायचं, जाग्यावरनं हलायचं नाही, तोंडात एक शब्द बी काढायचा नाही, नाहीतर आणि तुम्ही दोघे काय दातखीळ बसले का काय? आता उचकाटा की तोंड आहे तुमची. नाही तर आमचा अर्जुन आहे ना, पोलीस आहे, त्याला पोलिसी खाक्या दाखवायला सांगू का? नाही, बोलतो बोलतो सरकार. तुम्ही हॉस्पिटलमध्ये कामाला होतात ना? आणि हे ह्याला तू कामावरून काढून टाकलं होतं ना? हे नर्स तुझ्या खोलीमध्ये होते ना आप्पे? हो हो अर्जुन. माफ करा मॅडम आम्हाला. सर सर चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. काय झालं ते सांगा. मॅडम, तुम्ही आम्हाला तिघांना कामावरून काढून टाकलं आणि तुमच्या त्या निर्णयामुळे डॉक्टर आकाश, डॉक्टर तांबे आणि मी या नर्सनं त्या दोघांची मदत करून तुमचं बाळ पळवण्याचा आम्ही प्लॅन केला. अरे काय बोलतोय काय हो? खरं बोलतोय ना तू? ए अरे, होय सर. आणि डॉक्टर आकाशने मला धमकी देऊन हे करायला लावलं. खोट आहे, हे सगळं खोट आहे. हा, हे सगळ्या सरकारने उभं केलंय. ओ काय ते एकदम नीट सांगा बघू. ए सांगा रे. तुम्ही आम्हाला काढून टाकल्यावर हे संकल्प आणि मनी तुमच्या बाळाला पळवण्याचा प्लॅन आमच्याकडे घेऊन आले. आमच्या हॉस्पिटलमध्ये आदल्या दिवशी एक तान्हं बाळ आलेलं होतं, त्याचा मृत्यू झाला होता. हे डॉक्टर आकाशला माहित होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बाळाला कोणीच वाली नव्हतं. मग ते डॉक्टर आकाश आणि त्यांनी मिळून हे सगळं ठरवलं. पण साहेब, तुमची मोठी लई अडचण होती म्हणून शेतात नेऊन यांना करंट दिला. आणि तुम्ही निघून गेल्यावर बाळाची डिलिव्हरी केली. ए बाबानो, अरे काय सांगताय तुम्ही? हा? बास बास हा? आता मी सांगते ना ते ऐकायचं. इथून पुढे तोंडात एक शब्द जरी काढला तर मावशी कायमची बोलती बंद करेल मी.
तुला सगळं माहिती आहे आणि ते जर मी आता फोडलं ना अजिबात लाडायचं नाही चल माग काय करायचंय ते करा हे अजिबात उघडणार नाही ए तू बोल रे सांगा आम्ही त्या हॉस्पिटलच्या लाईटी घालावल्या त्यावेळेस ह्यांनी कापडं बदलली बघा. आणि तुमचं बाळ उचलून घेऊन गेले आणि पाळण्यात ते गेलेलं बाळ ठेवलं. नुकतीच तुमची डिलिव्हरी झाली होती मॅडम आणि तुम्ही गुंगीत होता. लाईट येऊपर्यंत हे सगळं झालेलं होतं. तुम्ही आलात तेव्हा तिकडं तेव्हा तिथं गेलेलं बाळ होतं. खोटे हे सगळं खोटं आहे. खोटं बोलताय हे सगळं. का केलं का केलं तू का केलं असं 2 महिने झाले माझ्या बाळाला माझ्यापासून तोडलं तू का केलं तू का केलं तू मावशी वाटते का तुला का केलं बाळा माझं तू बरोबर होतास तू खरंच बरोबर होतास. माझं काम आपल्या बाळाच्या आणाला करत आलं. या दोघांना नोकरीवरून काढलंच नसतं तर आलं आपलं बाळ. मला माफ कर अप्पे मला माफ कर मी विश्वास नाही ठेवला तुझ्यावर मला माफ कर. आप्पे अगं तुझं बाळ तुला हाकारत होतं ग म्हणून म्हणायची हप्पी. आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायला हवा होता हप्पीवर. आम्ही चुकलो अप्पे चुकलो आम्ही सगळे चुकलो. अप्पे तू एकटी खरी होतीस एकटी. कुठं चाललाय संकल्प ढोबळे? कुठं जाताय? जे केलंय त्याची शिक्षा तर मिळायलाच पाहिजे ना. मग माझं बाळ रुपालीताईनं मंदिरात सापडण्याआधी कोणाकडे होतं? माझ्याकडे होतं मॅडम. याने आम्हाला दिलं होतं सांभाळायला. सॉरी मॅडम. त्यांनी पैशाचा लालूच दाखवून धमकावून आम्हाला हे करायला लावलं. मग तुम्ही मी दीपा आणि आमचं हे अण्णा. आमच्या घरात पण तानं बाळ होतं आणि पैसे नव्हते म्हणून. आणि मॅडम तुम्हाला बाळाचा आवाज यायचा ते खरंय. तुम्ही शेतावर आला होतात मग हॉस्पिटलमध्ये तिथं आम्हीच होतो. ते तुमचंच बाळ होतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला तसं वाटलं तेव्हा तेव्हा ते खरं होतं. आणि मी बाळाला घेऊन आले होते तुम्हाला द्यायला म्हणून आले होते पण हे होते तिथं. त्यामुळं मला परत जायला लागलं. ए काय पुरावा तुझ्याकडे? काय पुरावा आहे? आमच्या बँकेत तुम्ही पैसे धाडले होते तोच पुरावा आहे. म्हणजे हा आज जे बाळ आहे ना ते आपले हा ते बाळ आपले अप्पे. बघ अर्जा राप्पीनं विश्वास ठेवला म्हणून नियतीनं तिला संकेत दिले. माझी चूक झाली कदम. माझी लय मोठी चूक झाली. मी अप्पीवर नाही विश्वास ठेवला. अर्जुन फारच झालं ते झालं आता. तुम्ही आता बाळाला घ्या बघू. मी बाळाला घेऊन येतो.
अमोल मुलगा झाला तर अमोल. अर्जुन येते सगळं जुळून आणलं रे. भाला तुला पहिल्यांदा घ्यायचं ना. ते आपल्या काळजाचा तुकडा येतो. आईपासून 2 महिने लांब होतं. तर आता फक्त त्याच्या आईच्या खुशीची गरज आहे.